आज आपण बनवणार गव्हाच्या पिठाचे समोसे। चला तर मग कसे बनवायचे ते सांगते। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया। ओवा आपल्याला हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे। मिक्स करून घ्यायचं। आणि असं करायचं। इथे तेल इथे आपल्याला आता सगळं मिक्स केल्यानंतर 1 चम्मच एवढं गरम तेल आपल्याला टाकून घ्यायचे। बस असं एवढं बस होतं। आता आपण हाताने मिक्स करून घेऊया। हे बघा असा गोळा तयार झाला पाहिजे व्यवस्थित। आता आपण थोडं थोडं करून पाणी टाकून शिजवून घेऊया। इथं आपला उंडा तयार आहे। असा घट्ट शिजवून घ्यायचा। आपण असं बारीक करून घ्यायचे त्याला कूट करून। तेल आपलं गरम झालंय, त्यामध्ये कांदा टाकू। अद्रक लसूणची पेस्ट टाकू। कोथिंबीर टाकू। पाव चमच एवढी हळद टाकू। अर्धा चमच एवढी लाल तिखट। थोडेसे जिरे। आता आपण आलू टाकून घेऊया। अर्धा चम्मच मीठ टाकू। चांगले एकजीव करायचे आपल्याला। इथे आमचूर पावडर 1 चमच। तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही आणखी 1 चमचा टाकू शकता।
आता आपली भाजी तयार आहे. आपण थंड करून घेऊया. असा एवढा उंडा घ्यायचा आपल्याला. गव्हाचं पीठ लावून घेऊया. एवढी पोळी लाटून घ्यायची. आणि मधोमध कट करून घ्यायची आपल्याला. हे बघा, मी इथं त्रिकोणी भाग म्हणजे चतकोर भाग घेतलेला आहे. चतकोर भागाला आपण असं बोट ठेवायचं मध्ये आणि अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं. त्रिकोणी टाईप राहिलेला भाग आपल्याला लगेच असं त्यावर पलटी करायचा. आणि आता आपल्याला लगेच आतमध्ये बोट घालून आपल्याला सगळं असं दाबून घ्यायचं व्यवस्थित अशा तऱ्हेने. बघा, अशा तऱ्हेने आपल्याला मला तो बोट घालू व्यवस्थित करून घ्यायचा. हे बघा, कोण तयार आहे आपला. आपण भाजी घालून घेतली आहे. असं भाजी घालून घ्यायची. थोडस पाण्याचा हात घ्यायचा आपल्याला. असा भाग आपल्याला बुडवून घ्यायचा. भाग बुडवला की लगेच आपल्याला खालती ठेवून घ्यायचं आणि असं करून आपल्याला प्रेस करायचं. हे बघा, आपला समोसा तयार. तर आता आपण तळून घेऊया. इथे आपलं तेल गरम झालंय. आपण समोसा तळून घेऊया. हे बघा, आपला समोसा तळून घेतला आपण. अशा प्रकारे आपल्याला तळायचं आहे. हे बघा, मस्त असा आपला समोसा तयार आहे. तर आता मी सगळे समोसे झालेत आपले. तर आपले समोसे तयार. हे बघा, आपले समोसे तयार आहेत. तर समोशाची रेसिपी, सोपी ट्रिक
तुम्ही तुम्हाला कशी वाटली, काय वाटली कमेंट करा विसरू नका, लाईक करा विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच समोसे घरच्या घरी करून पहा आणि मला तुमचे समोसे कसे झाले हे कमेंट करून